धावाने आपलं खातं उघडतोय रवी रवी अलिमकर. गोलंदाज सूरज. रवी अलिमकर आणि आपण बघतोय विशाल विशाल म्हात्रे 9 सेकंडला. सूरज कोळेगाव यांकडनं स्ट्रायकरला फलंदाज रवी अलिमकर. यावेळेस मात्र मोठा फटका. चेंडू भिरकावून दिलाय लॉंग लेग रिजन मधनं. चेंडू पाहता पाहता सीमा पलीकडं आजच्या दिवसातील पहिला चौकार रवी अलिमकरच्या बॅट मधनं. 4 ने धावसंख्या वाढते. धावपलकर धावा देत त्या 6 धावा. T20 ग्रुप आयोजित ग्रामीण चषक ही स्पर्धा आपण बघतो. या स्पर्धेचा आज चौथा दिवस. या स्पर्धेचा विचार केला आपण तर या स्पर्धेत 2 हॅट्रिक आहेत. सूरज यावेळेस मात्र रिव्हर्सचा वापर केला होता, मात्र चेंडू आणि बॅटचा कोणत्या प्रकारचा संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. या स्पर्धेचा विचार केला आपण 4 दिवसांचा आज चौथा दिवस. एकमेव मेडल षटक या स्पर्धेमध्ये. त्यानंतर 2 हॅट्रिक. एक मेडल षटक आपण बघतो दिलीप पाटीलच्या नावावरती देसाई संघाच्या. त्यानंतर पहिली हॅट्रिक जितूला नांदेडी संघाचा पिंट्या म्हात्रे. दुसरी हॅट्रिक रोशन सालुंके घोट संघाचा. आणि वैयक्तिक सर्वाधिक धावा कोणत्या नावावरती असतील तर प्रशांत म्हात्रे. यावेळेस मात्र मिस्टॅमिंग स्ट्रोक आहे. फलंदाज बाद. मिड ऑफ रिजन मध्ये क्षेत्ररक्षक कोणती चूक करत नाहीये. पहिला झटका बसतोय तो म्हणजे गावदेवी खाडी संघाला 6 या धावसंख्येवरती. रवी अलिमकर बॅक टू पॅवेलियन. पहिला झटका बसतोय. रवीने आपल्या संघाने 6 धावा केल्या आहेत. एकही अर्धशतक या स्पर्धेत कोणत्याही फलंदाजाने ठोकलं नाहीये. वैयक्तिक 46 धावा या स्पर्धेतील सर्वाधिक आहेत आणि त्या फलंदाज आहे तो म्हणजे जितू इलेव्हन नांदेडी संघाचा प्रशांत म्हात्रे. बघा आजच्या दिवसात किंवा उद्या दिवसात कोणता फलंदाज अर्धशतक ठोकतोय का या स्पर्धेमध्ये. कालच्या दिवसात प्रेक्षकांची मन जिंकली ती म्हणजे गौरीपाडा संघाने. रवी म्हात्रेने अप्रतिम फलंदाजी दाखवली. गौरीपाडा संघाच्या 48 धावांचं टार्गेट ठेवलं होतं घोट संघाने क्वार्टर फायनल मध्ये सुपर 8च्या सामन्यामध्ये. मात्र रवी म्हात्रेने रोशन साळुंकेला पहिल्या षटकामध्ये 24 धावा ठोकल्या आणि सामना पहिल्या षटकामध्ये खुल्ला केला. आणि गौरीपाडा संघाने 48 धावा 19 चेंडूमध्ये चेस केल्या होत्या. गोलंदाज सूरज आणि फलंदाज परलात येतो मैदानामध्ये. 9 स्ट्राइक एंडला. यावेळेस मात्र विशाल म्हात्रेचा जोरात फटका खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र डॉट चेंडूची समाप्ती होती. बघा एक चौकार आला होता सूरजला. मी मगाशी सांगितलं मागच्या काही दिवसांपूर्वी याच मैदानात नाईट स्पर्धा आली होती. त्या स्पर्धेतला एक चांगला गोलंदाज सूरज आणि आजही त्यांनी चांगली गोलंदाजी दाखवली. आतापर्यंत 5 चेंडू टाकले, 6 धावा खर्च केले आहेत. सूरज यावेळेस मात्र लो फुटा चेंडूचा भिरकावून दिलाय. पंच दाखवत आहेत की बॅट कट आहे आणि चेंडू लॉंग लेग रिजन मधनं 4 धावांसाठी विशाल म्हात्रेच्या बॅट मध्ये येणारा हा पहिला चौकार. धन्यवाद डीजे मास्टर. जर आपण गोलंदाज सूरजचा आपण विचार केला, सूरजने 10 धावा खर्च केल्या आहेत. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये गडी बाद केलाय. पण मी सूरजचं कौतुक करेल कारण की सूरजने हे षटक 4 मिनिटांमध्ये टाकलंय. 7:42 मिनिटांनी पहिला चेंडू पाडला होता, मात्र सूरज दुधकरने 4 मिनिटांमध्ये एक षटक टाकलं. म्हणजे चांगली गोलंदाजी, जास्त वेळ घेतला नाही मी म्हणेल वसार संघाने. वसार संघाला आपण सूचना सुद्धा केली होती की 25 मिनिटांचा होती असेल. दुसरं षटक होते गोलंदाज गोलंदाज सुमित म्हात्रे. वैयक्तिक पहिलं पॉवर प्लेचं दुसरं षटक घेऊन येतो वसार संघाकडनं गोलंदाज सुमित म्हात्रे. सुमित स्टाकेना फलंदाज परत पाडेल. यावेळेस मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र डॉट चेंडू. पहिला चेंडू सुमित म्हात्रेने अप्रतिम टाकला होता. वसार संघाने नाणेफेकी जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलं होतं. ते
गावदेवी खाडी संघाला कालच्या दिवसात आपण विचार केला सामना झाला होता घोट वर्सेस गौरीपाडा. नक्कीच या चेंडूमध्ये सांगणार आहे. यावेळेस मात्र चेंडू जोरात मारण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू ट्रॅव्हल एकदा पूर्ण होते. 2 धावा इथे पूर्ण होत आहेत. बघा तिसरी धाव इथे पूर्ण होते का, आणि तिसरी धाव पूर्ण होते. 3 धाव मिळतात त्या प्रल्हाद पाटीलला. 3 धावसंख्या वाढते. धावफलक धावा होत्या त्या 13 धावा. दुसरं षटक पॉवर प्लेचा मार्गस्थ असताना खाडी संघाची धावसंख्या येते 1 गडी बाद 13 धावा. रवी आलिमकर मात्र अपयशी ठरतोय. एक चांगला फलंदाज खाडी संघाचा, सातत्याने रिव्हर्सचे फटके आपण बघतो त्याच्या बॅट मधनं. मात्र आज वैयक्तिक 6 धावांनी बाद झाला. संघाची धावसंख्या 1 बाद 13 खाडी संघाची. दुसरं षटक पॉवर प्लेचा मार्गस्थ असताना गोलंदाज सुमित म्हात्रेचा वापर केला जातोय या वसार संघाकडनं. मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आले होते, मात्र बॅकिंग साठी एक क्षेत्ररक्षक येतो. तोपर्यंत 2 धावा मिळत आहेत. विकी येत आहेत तोपर्यंत 2 धावा मिळत आहेत. दोन्ही धावसंख्या वाढते. धावफलक धावा होत्या त्या 15 धावा. काल सामना झाला क्वार्टर फायनलचा 4 षटकांचा. घोट विपक्ष गौरीपाडा आणि घोट संघाने नाणेफेकी जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा धाडसी निर्णय घेतला होता. मात्र 48 धावा सुद्धा कुठल्या होत्या. मात्र त्या 48 धावा 3च षटकात पूर्ण केल्या 19 चेंडू मध्ये गौरीपाडा संघाने. या स्पर्धेतनं बाहेर जावं लागलं ते घोट संघाला. यावेळेस मात्र चेंडू ट्रॅव्हल होतोय लॉंग ऑफ रिजन मधनं. क्षेत्ररक्षक येतोय लॉंग ऑन रिजन मधनं. चेंडू उचलतोय, फेकी करतोय. फक्त सिंगल, एकच धाव. धावसंख्या इकडे वाढते. धावफलक धावत आहेत त्या 16. दुसरं षटक मार्गस्थ असताना 16 धावा आतापर्यंत कुठल्यात खाडी संघाने 1 गड्याच्या मोबदल्यात. आजच्या दिवसातील आपण पहिलाच सामना बघतोय. यानंतर सामना असेल पडले विपक्ष जय गणेश्वर धानसर. दोन्ही संघाचे संघनायकांनी सज्ज राहायचे कैलास फोरजी आणि मयूर ठाकूर. गोलंदाज सुमित म्हात्रे. यावेळेस मात्र फुलटॉस चेंडू आणि चुकीला माफी नाही. चेंडू लॉंगॉनच्या डोक्यावरना आजच्या दिवसातील पहिला षटकार. धन्यवाद मास्टर. षटकाराने धावसंख्या वाढते. धावसंख्या तिथे 22 धावा धावफलक होती. प्रल्हाद पाटीलच्या बॅट मध्ये येणारा आजच्या दिवसातील पहिला षटकार. सुमित म्हात्रे यावेळेस मात्र चेंडू भिरकावून दिले पॉइंट रिजन मधनं. बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक चेंडू खेळले, चांगलं क्षेत्ररक्षण. 2 धावा मिळत आहेत. 2 धावसंख्या वाढते. धावसंख्या देते 24. 2 षटकांचा खेळ संपतो आणि धावफलकावर धावा आहेत त्या खाडी संघाच्या 24 धावा. 12च्या सरासरीने धावा कुठल्या आहेत गावदेवी क्रिकेट संघ खाडी संघाने. 2 षटकाचा खेळचा विचार केला आपण तर 24 धावा आतापर्यंत धावफलकावरती. जर आपण पहिल्या दिवसाचा विचार केला, या स्पर्धेला सुरुवात झाली 15 एप्रिलला. पहिल्या दिवसात काटेरी संघ आणि उंबारी संघ सुपर 8 मध्ये. 16 तारखेचा विचार केला तर खंबाळपाडा संघ टॉप 4 मध्ये. आणि कालच्या दिवसात 17 तारखेचा विचार केला आपण तर गौरीपाडा संघ टॉप 4 मध्ये पोहोचतो. आणि आजच्या दिवसात एक संघ टॉप 4 मध्ये प्रवेश करेल. दोन षटकाचा खेळ संपतो आणि धावफलकावर धावा आहेत त्या 24 धावा. तिसरं षटक गोलंदाज सूरज दुधकर. वैयक्तिक दुसरं आणि संघाचं तिसरं षटक घेऊन येतोय. सूरजने पहिल्या षटकामध्ये 10 धावा खर्च केल्या होत्या. मात्र सुमित म्हात्रेने तब्बल 14 धावा खर्च केल्या. 2 षटकामध्ये 12च्या सरासरीने धावा कुठल्या आहेत आतापर्यंत खाडी संघाने. कालच्या दिवसाचा आपण विचार केला तर पहिल्या सामन्याचा फक्त 35 धावा कुठल्या होत्या गौरीपाडा संघाने, तरी सामना जिंकला होता गौरीपाडा संघाने. यावेळेस मात्र मोठा फटका, मात्र स्टॅमिंग स्ट्रोक आहे. विकी झेल खाली येतोय, मात्र झेल इथे सुटतोय विकीच्या हातातनं आणि फलंदाज विशाल म्हात्रेला जीवदान मिळतोय. 2 धावसंख्या वाढते. धावफलकावर धावा होत्या त्या 26 धावा. बघा कालच्या दिवसात घोट संघाने सुद्धा एक झेल सोडला निलेश म्हात्रेने. रवी म्हात्रेचा आणि षटकारी गेला होता.
त्यामुळे सामना गमवावा लागला होता. यावेळेस मात्र कार्पेटच्या माध्यमातून चेंडू थांबवतोय क्षेत्ररक्षक विकी, चेंडू खाली येतोय. चांगलं क्षेत्ररक्षण, आता मात्र विकी कोणती चूक करत नाही. झेल सुटला तर विकीकडनं एक सिंगल, एक धावसंख्या वाढते. धावफलकावर धावत आहेत त्या 27 धावफलकावरती. तिसरं षटक मार्गस्थ असताना गोलंदाज सूरजचा वापर केला ते वसा संघाकडनं. आतापर्यंत धावा आहेत त्या एक गडी बाद 27. आपण बघू शकाल धावफलकावरती. तिसरं षटक मार्गस्थ असताना गोलंदाज सूरज, एक डाव खेळला त्याचा गोलंदाज वसा संघाकडनं. मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटचा कोणत्या प्रकारचा संपर्क होत नाहीये. डॉट चेंडूची समाप्ती. धावसंख्या स्थिर धावसंख्या ती 27 धावफलकावरती. तिसरं षटक मार्गस्थ असताना एक बाद 27 अशी धावसंख्या खार्डी संघाची आपण बघू शकाल. आमच्या व्यासपीठावरती आपण बघू शकाल दिनेश पाडी साहेब, ज्यांनी या स्पर्धेसाठी आम्हाला बाईक दिली. यावेळेस मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, अजून एक डॉट चेंडू जातोय. प्रल्हाद पाटील कडनं 2 चेंडू आतापर्यंत डॉट गेलेत. धावफलकावर धावा आहेत त्या 27च. दोन चेंडू अजूनही शिल्लक आहेत. 27 धावा आपण बघतोय धावफलकावरती. एक गडी बाद 27 धावा. तिसऱ्या षटकातील अजूनही 2 चेंडू शिल्लक. आजच्या रात्रीतला पहिला सामना आपण बघतोय गावदेवी खार्डी वर्सेस वसार. सूरज जुतकर. यावेळेस मात्र एष्ट्या उद्ध्वस्त, फलंदाज बाद. प्रल्हाद पाटील बॅक टू पॅव्हेलियन. दुसरा फलंदाज बाद होतोय खार्डी संघाचा 27 या धावसंख्येवरती. धानसा संघाचे संघटक सुद्धा उपस्थित होत आहेत. कैलास 4G, नवीन फलंदाज सूरज पोजार. यावेळेस मात्र सूरज पोजारचा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चांगली गोलंदाजी दाखवली गोलंदाज सूरज जुतकरने. षटक समाप्त होतोय. 3 षटकाचा खेळ संपतोय. धावफलकावर धावा आहेत त्या 27 धावा. धन्यवाद डीजे मास्टर. आमच्या व्यासपीठावरती दिवा गावचे शैलेश भगत साहेब उपस्थित आहेत. त्यांचा आम्ही ते सत्कार करतोय. मी नरेश पाटील घारिवली यांना विनंती होतो की आपल्या शुभ हस्ते शैलेश भगत साहेब आमच्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत, त्यांचा इथे सत्कार केला जाईल. T20 ग्रुपच्या वतीने आलेल्या सर्व मान्यवरांचा आमच्या व्यासपीठावरती सत्कार केला होता. 3 षटकाचा खेळ संपतोय आणि धावफलकावर धावा आहेत त्या 27. जी सरासरी खाडी संघाने 12ची राखली होती, ही सरासरी आता येऊन ठेपली ती म्हणजे 9ची. कारण सरासरी थोडीशी कमी होत चालली आहे. कारण पहिल्या षटकात 10ची सरासरी होती, दुसऱ्या षटका अखेर 12ची होती आणि तिसऱ्या षटका अखेर सरासरी ती 9ची. बाईक दिली ती म्हणजे खर्डी गावचे समाजसेवक दिनेश पाडी साहेब यांचा इथे सत्कार होईल. मी नरेश पाडी यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते दिनेश पाडी साहेब जरा जोरदार टाळ्या द्या दिनेश पाडी साहेबांसाठी, ज्यांनी या स्पर्धेसाठी आम्हाला बाईक दिली आहे. बघा, एक स्पर्धा तलोजा इथे झाली होती, त्या स्पर्धेमध्ये दिनेश पाडी साहेबांनी बाईक दिली होती. म्हणजे रायगड असो, ठाणा असो. त्यानंतर टायगरची नाईट स्पर्धा आली, त्या स्पर्धेत सुद्धा दिनेश पाडी साहेबांनी मॅन ऑफ द सिरीज बाईक दिली होती. त्यानंतर आमच्या व्यासपीठावरती आमचे लाडके मामा सिरी मामा आगासनचे त्यांचाही सत्कार करतील. नरेश पाडी साहेबांना विनंती होतो की आपल्या शुभ हस्ते त्यांचाही सत्कार करायचा आहे. एक जबरदस्त व्यक्तिमत्व श्री मामा आणि ज्यांचा क्रिकेटवर खूप प्रेम आहे. त्यानंतर हरिग्राम येथे एक स्पर्धा आली, त्या स्पर्धेत सुद्धा दिनेश पाडी साहेबांनी बाईक दिली. कित्येक बाईक
मॅन ऑफ द सिरीज आपण मध्ये स्पॉन्सरशिप केल्यात मी म्हणेल दिनेश पाटील साहेबांनी आणि पुन्हा एकदा आम्ही दिनेश पाटील साहेबांचे या T20 ग्रुपच्या वतीने आभार मानतोय. नक्कीच त्यांच्या स्पर्धेत सुद्धा बाईक होती आणि ती बाईक केतन मात्रेने पटकावली होती वाकलन संघाच्या. चौथं षटक घेऊन गोलंदाज चेतन मडवी मात्र चेंडूला भिरकावून दिलाय लॉंग लेग रिझन मधनं 6 धावांसाठी गुड शॉट. सारे धावसंख्या वाढते धावसंख्या होती 33 धावा दाखल करती. चंदन मडवीचा मात्र इथे स्वागत केलं होतं विशाल म्हात्रेकडनं. चंदन मडवी यावेळेस मात्र पुन्हा क्रॉस लाईन खेळायचा प्रयत्न होता विशाल म्हात्रेचा मात्र डॉट चेंडूची समाप्ती होते. एक चांगला गोलंदाज आहे चंदन मडवी मात्र विशाल म्हात्रेच्या बॅटमध्ये एक षटकार आलाय. ज्या विशाल म्हात्रेचा झेल विकीने सोडला होता बघा त्या झेलची किंमत या वसर संघाला मोजावी लागते का. कॅचेस विन द मॅचेस पकडा झेल जिंका मॅच हे क्रिकेटचं समीकरण असतं. बालूभाट धारिले यांचे आगमन होतोय. यावेळेस मात्र अजून एक मोठा फटका डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं टॉवरिंग षटकार. दुसरा षटकार येतोय फलंदाज विशाल म्हात्रेच्या बॅट मधनं आणि धावसंख्या वाढते खाडी संघाची. धावपल करत येते 39. दगडूशेठ पाटील घारिले यांचे आगमन आमच्या व्यासपीठावरती. सातत्याने चौथा दिवस आपण बघतोय दगडू पाटील शेठ आमच्या व्यासपीठावर उपस्थित आहेत. यावेळेस मात्र कार्पेटच्या माध्यमातून चेंडू ट्रॅव्हल होतोय लॉंग ऑन रिझन मध्ये. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय चेंडू उचलतो फेकीवर देतो परत फक्त सिंगल. एकने धावसंख्या वाढते धावपल करत धावत आहेत त्या 40 धावा आपण बघू शकाल धावपल करती. चौथं षटक मार्गस्थ असताना गोलंदाज चंदन मडवीचा वापर केला जातोय आणि धावपल करत धावा आहेत त्या 40 धावा. पुन्हा एकदा आम्ही राकेश म्हात्रे प्रतिष्ठानचं आभार मानतो ज्यांनी या स्पर्धेसाठी आम्हाला मोफत पाण्याची व्यवस्था करून दिली. वीस मात्र कार्पेटच्या माध्यमातून पुन्हा एकदा चेंडू ट्रावळतोय त्याच दिशेने लॉंग ऑन रिझन मध्ये अजून एक सिंगल. एकने धावसंख्या वाढते धावपल करत हवा आहेत त्या 41. दोन फलंदाज आपण बघतोय मैदानात सूरज फौजदार आणि विशाल म्हात्रे. ज्या विशाल म्हात्रेचा झेल सुटला होता मात्र तो विशाल मात्र धावा वाढवतोय खाडी संघाच्या 41 धावा आतापर्यंत धावपलकावरती. 20 मात्र कार्पेटच्या माध्यमातून मात्र फक्त सिंगल. षटक समाप्त होते 4 षटकांचा खेळ संपतोय धावपलकर धावा आहेत त्या 42 धावा. 42 धावा आपण बघू शकाल 4 षटकांचा खेळ संपतोय. अजून एक षटक शिल्लक आहे. चला पडले संघाचे संघनायक मयूर ठाकूर आणि जय गणेश्वर धानसर संघाचे संघनायक कैलास पोरजी. जास्त विलंब करू नका लगेच आपण नाणेफेकीसाठी यायचे आमच्या व्यासपीठावरती. दोन गोष्टींचा आपण विचार केला की आपण बघतो आमच्या व्यासपीठावरती दिनेश पाटील साहेब खार्डीचे ज्याने सातत्याने या T20 ग्रुपसाठी तिसऱ्यांदा बाईक मॅन ऑफ द सिरीज दिली. त्यानंतर ज्यांनी सलग तिसऱ्या वर्ष आम्हाला पाण्याची व्यवस्था करून दिली ती म्हणजे प्रवीण भोईर प्रीमियर कॉलनी आणि निलेश बनसोडे. या सर्व मान्यवरांचा आभार मानतो ज्यांनी सातत्याने आम्हाला 3 वर्ष या स्पर्धेसाठी सहकार्य केलंय. तसेच राकेश म्हात्रे प्रतिष्ठानचा सुद्धा आम्ही आभार मानतो ज्यांच्या माध्यमातून सर्व प्रेक्षकांसाठी आणि सर्व खेळाडूंसाठी मोफत पाण्याची व्यवस्था करून दिली आहे. 4 षटकांचा खेळ संपतोय आणि धावपलकर धावा आहेत त्या 42 धावा. अजून एक षटक शिल्लक आहे त्यामुळे हे षटक संपण्या अगोदर दोन्ही संघाचे संघनायकांनी आमच्या व्यासपीठावरती नाणेफेकीसाठी यायचे. आदर्श क्रिकेट संघ पडले आणि जय गणेश्वर धानसर. गोलंदाज शंकर म्हात्रे
वसार संघाचा आपण विचार केला नरेश बुवा सारखा एक जबरदस्त गोलंदाज, मात्र या सीझनचा विचार केला आपण तर नरेश बुवा थोडेसे क्रिकेट पासून थोडेसे लांब आहे म्हणे. नक्कीच पुढच्या वर्षी नरेश बुवा कमबॅक करतील या संघामध्ये पुन्हा एकदा. एक चांगले आणि वेगवान गोलंदाज. यावेळेस मात्र मोठा फटका खेळायचा प्रयत्न, अपील केलं ते फलंदाज इथे बाद होतोय. पंचांचा निर्णय होतोय प्रवीण पाटील यांचा आम्हाला, आणि फलंदाज विशाल मात्रे बाद होतोय. बेचाळीस धावा आपण पायचीच्या स्वरूपात फलंदाज बाद होते ते विशाल म्हात्रे. आणि अजून एक झटका बसतो म्हणजे गावदेवी क्रिकेट संघ खाडी संघाला. नवीन फलंदाज चेतन म्हात्रे येतो मैदानामध्ये. केतन म्हात्रे मात्र पायचीचा अपील, मात्र पंच बघतायत चेंडू एक्झॅक्टली लँड कुठे होते. प्रवीण पाटील लेग बाय चिकून करतायत आणि पहिली एक्स्ट्रा धाव येते धावफलकावरती वसार संघाकडनं. धावसंख्या 43 आणि गडी बाद झाले ते 3 गडी बाद. 43 अशी धावसंख्या खाडी संघाची. शेवटचं षटक मार्गस्थ असताना चला पडले संघाचे संघनायक इथे आलेले आहेत. धानसर संघाचे संघनायक यायचे नाणेफीसाठी जास्त विलंब करू नका. कैलास मोरजी, त्यानंतर आमच्या T20 ग्रुपचे मेंबर्स आणि एक जबरदस्त खेळाडू योगेश पाटील यांचं आगमन होतं आणि योगेश पाटील यांचं स्वागत केलंय डीप मिड विकेटच्या डोक्यावरनं षटकार आणि सूरज पोजदारने. सहाने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 49. येत्या काही दिवसात आपण बघू शकाल सूरज पोजदार नक्कीच विवाह बंधात अडकणार आहेत. नक्कीच 28 एप्रिलला त्यांचं लग्न सुद्धा आहे सूरज पोजदार यांचं. बऱ्याचशा खेळाडूंचं यावर्षी लग्न. त्यानंतर आमच्या सोबत संदीप फुटाणे, गोलंदाज शंकर म्हात्रे. धावफलकावर धावा आहेत 49. आपण विचार केला तर अजूनही बघा 3 चेंडू बाकी आहेत आणि 3 मिनिटं सुद्धा बाकी आहेत. वसार संघ तुमच्याकडे 25 मिनिटांसाठी. यावेळेस मात्र ब्लॉक होलचा वापर केला होता गोलंदाज शंकर म्हात्रेने. फक्त सिंगल आणि 50 धावा इथे पूर्ण होत आहेत धावफलकावरती. गावदेवी खाडी संघाच्या आजच्या दिवसातील पहिल्या 50 धावा इथे पूर्ण होत आहेत. गावदेवी क्रिकेट संघ खाडी संघाच्या आणि गडी बाद झाले ते 3. सूरज पोजदार आणि केतन म्हात्रे मैदानात. एक अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याची ओळख आहे असा फलंदाज केतन म्हात्रे. केतन म्हात्रे आपण बघतो जीजी स्पोर्ट वाकलन संघामध्ये. केतन म्हात्रे खाडी संघामध्ये. यावेळेस मात्र केतन म्हात्रेच्या बॅट मधला मोठा फटका डीप मिड विकेटच्या डोक्यावरनं टावरिंग षटकार. धावफलकावर धावा आहेत त्या 56. 56 धावा. 1 to go. 56 धावा धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यात. चला चेंडू द्यायचे नवीन.
बघा चेंडू कधी हरवला फुटला चेंडू नवीन दिला जाईल. धानसर संघ पडले संघ याची नोंद घ्यायची आहे आणि सामना बरोबरी सुटला तर सर्वप्रथम विकेटचा त्यानंतर टॉस नेम लक्षात घ्यायचे आणि पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय असेल या स्पर्धेमधला. चला मयूर ठाकूर इथे आलेले आहेत. आदर्श क्रिकेट संघ पडले संघाचे त्यानंतर जय गणेश्वर संघ धानसर संघाचे संघनायक या लवकर. कैलास पोरजी जास्त विलंब करू नका. सामन्याला उशीर होतोय त्यामुळे आपण जास्त वेळ घेऊ नका. लगेच आमच्या व्यासपीठावरती नाणेफेक करून घ्यायची आहे. आणि पडले संघाचे संघनायक इथे आलेले आहेत. मयूर ठाकूर 56 धावा आपण बघतोय धापलकावरती. गोलंदाज शंकर मात्रे, स्टॅकर फंदाज केतन मात्रे. यावेळेस मात्र चेंडू भिरकावून दिलाय मात्र क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. चेंडू उचलतो फेकी करतोय. 2 धावा 5 षटकांचा इथे खेळ संपतोय आणि 5 षटकात तब्बल खाडी संघाने प्रथम फलंदाजी करत असताना 3 गाड्यांच्या मोबदल्यात 58 धावा कुठल्या आहेत आणि 59 धावांचं मापक असं आव्हान ठेवले ते म्हणजे वसार संघासमोर. येणाऱ्या 5 षटकांचा आपण विचार केला तर 59 धावांचं लक्ष म्हणजे 11.80च्या सरासरी धावा कुठायच्या त्या म्हणजे वसार संघाला येणाऱ्या 5 षटकामध्ये 3 गडी बाद 58 धावा कुठल्या तर 59 धावांचं लक्ष आहे. सचिन कडू यांचे आपण T20 ग्रुपचे आमचे सदस्य मी आमच्या व्यासपीठावरती दिवागावचे शैलेश भगत साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभाचे नाणेफेक करायची आहे. दोन्ही संघाचे संघनायक इथे आलेले आहेत. कैलास पोरजी धानसर संघाचे संघनायक आहेत. त्यानंतर मयूर ठाकूर पडले संघाचे ज्याला आपल्या ठाणे जिल्ह्याचा विचार केला तर ग्रामीणचा चीता म्हणून ओळखला जातो. एक जबरदस्त क्षेत्ररक्षक म्हणून ज्याची ओळख या आपल्या ठाणे जिल्ह्यामध्ये. अशा खेळाडूला आपण बघू शकाल इन ऍक्शन मध्ये. दुसऱ्या सामन्यामध्ये सामना असेल पडले पक्ष धानसर शैलेश भगत साहेबांना विनंती होतो की आपल्या शैलेश भगत साहेब दिवा यांच्या शुभाचे नाणेफेक केली जाईल. त्यानंतर एक फोटो सुद्धा घेतला जाईल 2 संघनायकांचा आणि आमच्या मान्यवरांचा. सामना 5 षटकांचा असेल. दोन्ही संघांची आपण नाणेफेकी झालेली आहे. नाणेफेकीचा कॉल जिंकलाय तो धानसर संघाने. कैलास पोरजी आपला निर्णय कळवायचा आहे. कॉल जिंकलाय तो म्हणजे जय गणेश्वर धानसर संघाने. कैलास पोरजी पुन्हा एकदा आम्ही आभार मानतो राकेश मात्रे प्रतिष्ठानचं ज्यांनी या स्पर्धेसाठी पुन्हा एकदा मोफत पाण्याची व्यवस्था करून दिली. तर 59 धावांचं लक्ष आहे येणाऱ्या 5 षटकांमध्ये. सामना जेव्हा सुरू होईल याचं प्रत्यक्ष धावतो नाही का आजच्या दिवसात प्रथमच आमचे मित्र वाकलांचे एक जबरदस्त समालोचक ओंकार शेट्टी यांना. थँक्यू नितीन कान. कपाळी केसरी गंध आमाशिव छत्रपतींचा छंद मुखात एकच नामघोष जगदंब जगदंब. आलेल्या तमाम लाडक्या रसिकांचं T20 ग्रामीण चषकाच्या माध्यमातून आयोजकांच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. आज या स्पर्धेची 4थी रात्र आणि 4थ्या रात्रीतला हा पहिला मोठा सामना लाडक्या प्रेक्षकांना अनुभवायला मिळतोय. सामना तुम्ही पाहू शकाल मलंग परिसरातील एक दादा संघ गावदेवी वसा संघ तर त्यांना झुंज देतो मैदानावरती स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकाचा उपविजेता हा खार्डी संघ. पहिल्या क्षेत्रामध्ये 58 धावा आलेत आणि 59 धावेचं टार्गेट या ठिकाणी गावदेवी खार्डी संघानं गावदेवी वसार मास्टर ब्रेन रवी वायलेच्या संघासमोर या ठिकाणी सेट केलेत. आणि सलामीची जोडी ती वसार संघाच्या माध्यमातून कॅप्टन ऑफ द टीम रवी वायले त्याला साथ देतील नितीन म्हात्रे.
पहिला चेंडू रवीसाठी, चेंडू पॅड वरती आदळतोय, चेंडू जोपर्यंत फीड केला जाईल तो म्हणजे फर्स्ट स्लिपला तोपर्यंत पहिली सिंगल या ठिकाणी येईल आणि संत सुरुवात होईल धावपलकावरती. गावदेवी वसा संघाच्या बाजूनं एका धावेनं या ठिकाणी अकाउंट ओपन केलं जाईल रवी वायलेच्या माध्यमातून. वसा संघाचा तब्बल 59 धावेचा पाठलाग करायचा आहे. सरासरीचा जर विचार केला तर प्रति षटकामागे 11.80 ची सरासरी मी म्हणजे वसार संघासाठी जास्त महागडी नसेल, कारण वसार संघाची फलंदाजी खूप खोलवर आहे. अजून मध्ये खेळाडू कक्षामध्ये विकी आहेत, ज्ञानेश्वर आहेत, अजूनपर्यंत चांगली चांगली फलंदाजी सुमित आहेत. त्यामुळे या धावा चेस करण्याची ताकद आहे या वसार संघाच्या फलंदाजांकडे, तर धावा रोखण्याची ताकद आहे खाडी संघाच्या गोलंदाजांमध्ये. हा चेंडू फ्रंट फुटला आली, मोठा फटका कन्वर्ट करायचा होता फलंदाज नितीन म्हात्रेला. नितीन म्हात्रेचा जर विचार केला तर नितीन म्हात्रेचा फुटवर्क खूप चांगला आहे आणि जेव्हा जेव्हा नितीन म्हात्रेला आम्ही वसाहत संघाच्या माध्यमातून सलामी करताना पाहिलंय तेव्हा एक फ्लाइंग स्टार्ट या खेळाडूनं वसाहत संघाला निर्माण करून दिलाय. आज पाहिजे तोच इतिहास, ती इनिंग कंटिन्यू केली जाते का या सलामीचे दोन फलंदाज रवी वायले आणि नितीनच्या माध्यमातून. हा चेंडू रवी वायलेसाठी मिस टायमिंग स्ट्रोक स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये जज केलं जात आहे. मोठा फलंदाज मध्यातनं बाहेर होतोय. त्या फलंदाजाकडे अनुभव खूप चांगला होता आणि यंदाच्या सीझन मध्ये जे फलंदाज खूप इन्फॉर्म मध्ये होते त्या रवी वायलेच्या पारीचा अंत झालाय आणि पहिलं यश या ठिकाणी मिळत आहे खाडी संघातील गोलंदाज पंकजला. थँक्यू डीसी. तसेच या ठिकाणी आमचे नांदिवलीचे समाजसेवक या ठिकाणी तुम्ही पाहू शकाल अनंता शेठ म्हात्रे यांच्या ठिकाणी शुभागमन झालंय. स्वागत आहे काका आपल्या व्यासपीठावरती. या पण आपलं सहर्ष स्वागत मंचावरती T20 ग्रुपच्या माध्यमातून या ठिकाणी केलं जाईल. तसेच अनंता पाटील भाऊदेवी नगर कोळीगाव यांचं सुद्धा या ठिकाणी शुभागमन झालंय. त्यांचं सुद्धा आम्ही स्वागत करतोय मंचावरती. फलंदाजाकडनं एक चांगली सुरुवात अपेक्षित होती, आम्हाला अपेक्षित होती या वसाहत संघाच्या पाठीराख्यांना. तर रवी वायलेच्या पारीचा अंत झाला मैदानावरती आणि नवीन फलंदाज येतोय द ग्रेट बॅट्समन आणि वसा टीम विकी म्हात्रे मैदानावरती तुम्ही इथं पाहू शकाल. वसाहत संघाच्या पाठीचा कणा म्हणजे ओळख आहे त्या विकी वायलेला तिसऱ्या क्रमांकावरती ऍज द वन डाऊन प्लेअर मैदानावरती खेळपट्टीवरती तुम्ही पाहू शकाल. मध्ये गोलंदाजी चांगली होती आहे पंकज चौधरीच्या माध्यमातून. सेकंड वरती फलंदाज आहेत नितीन. हा चेंडू नितीन साठी खोलवर टप्प्याचा चेंडू होता. बॅटन पॅडच्या मधनं चेंडूला सॉफ्ट हँडनं बाहेर काढतोय. लॉंग ऑफला चेंडूला फीड करतायत क्षेत्ररक्षक होते त्या ठिकाणी विशाल म्हात्रे. तोपर्यंत फक्त सिंगल येईल आणि सिंगलला सेकंड वरती येतील. प्रथमच वसाहत संघाची ताकद, वसाहत संघाचा हिरो तुम्ही पाहू शका सेकंड वरती विकी म्हात्रे. कित्येक मैदानं जेव्हा विकीनं गाजवली. एक स्पर्धा झाली होती बदलापूरच्या मैदानावरती, महाराष्ट्राची टेनिस बॉलची मोठी स्पर्धा हिंदुहृदय सम्राट जोविली चषकामध्ये खूप चांगली कामगिरी केली होती विकीनं आणि बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट हे पारितोषिक कमावलं होतं. त्या विकीला तुम्ही पाहू शकाल आणि तो विकी सापळ्यामध्ये फसतोय. ज्या फलंदाजाच्या नावाचा उल्लेख केला त्या फलंदाजाचा शिकार केलाय मैदानावरती गोलंदाज पंकज चौधरीनं आणि बॅक टू बॅक दोन मोठे चटके पॉवर प्लेच्या षटकामध्ये दिले जात आहेत या ठिकाणी खाडी संघाच्या माध्यमातून या गावदेवी वसार या संघाला. फलंदाज बाद होत आहेत विकी आपलं अकाउंट सुद्धा ओपन करू शकले नाहीयेत. हे दुर्दैव असेल मी म्हणेल गावदेवी वसाहत संघाच्या पाठराख्यांचं. कारण जर विकीची फलंदाजी मदती सेट झाली असती तर नक्कीच या 59 धावा चेस करण्यामध्ये कुठे का विना सिंहाचा वाटा उचलू शकले असते विकी. त्यानंतर रवी वायले मध्ये संघातील दोन प्रमुख फलंदाज बाद झालेत. नवीन फलंदाज येतोय जगदीश दूधकर.
हा चेंडू सॉफ्ट अँड लेट कट केला जातोय. चेंडू ट्रॅव्हल होतो बॅकफुट पॉइंटला, फक्त सिंगल लाभेल आणि सिंगलच्या मदतीनं या ठिकाणी पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये अतिशय चांगली कामगिरी केली आहे. गोलंदाज पंकज चौधरीनं धावा खर्च केलेत फक्त आणि फक्त 4 आणि 2 मोठ्या फलंदाजांना बाद करण्यामध्ये यश आलंय आणि एक मजबूत स्थितीमध्ये आणलंय. मी म्हणेल गोलंदाज पंकजनं या ठिकाणी 4 धावा झालेत पहिल्या षटकाखेरीस आणि 2 फलंदाज बाद झालेत आणि आता मात्र तिसऱ्या आणि पहिल्या क्रमांकाच्या फलंदाजाचा अंत झालाय आणि तुम्ही पाहू शकाल नितीन आणि चौथ्या क्रमांकाचे फलंदाज जगदीश दुधकर मैदानावरती अजूनपर्यंत पाहायला मिळत आहेत. वसार संघाच्या बाजूनं मात्र अजूनपर्यंत सामना संपला नाहीये. अजूनपर्यंत ताकद आहे गावदेवी वसार संघाकडे या धावा चेस करण्याची. मध्ये एखाद्या फलंदाजाला आता क्रिकेटचा रिस्पॉन्सिबिलिटी जी जिम्मेदारी मध्ये अडकलेत ती जिम्मेदारी पार करावी लागेल. सलामीचे फलंदाज नितीन त्यानंतर जगदीश दुधकर या 2 फलंदाजांकडनं खूप अपेक्षा बागीत असतील. वसा संघाचे पाठरगे पाहिजे त्या वसा संघाच्या अपेक्षा स्वप्न त्यांच्या संकल्पना मैदानावरती कंप्लीट केल्या जात आहेत का या फलंदाजांच्या माध्यमातून की गावदेवी खाडी संघ जो स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकाचा उपविजेता संघ तो पुन्हा एकदा चांगली कामगिरी करत असताना आजच्या दिवसातला पहिला सामना वसा संघाला शिकस्त देऊन पुढच्या फेरीमध्ये वाटचाल करतोय. पॉवर प्लेच्या षटकामध्ये पंकजनं फक्त 4 धावा खर्च केल्या. आता P2च्या दुसऱ्या षटकामध्ये वापर केला जातोय. गोलंदाजी करत असताना खाडी संघातील एक अष्टपैलू खेळाडू विशाल म्हात्रेचा वापर या ठिकाणी केला जातोय. P2च्या बाहेर 3 क्षेत्ररक्षक तुम्ही डीप मध्ये पाहू शकाल. एक लॉंग ऑफ आहे, एक लॉंग ऑन आहे. हे डीप मिड विकेट तुम्ही पाहू शकाल. 38 सेकंदचा विचार केला. एक शॉट मिड ऑफ शॉट एक्स्ट्रा कव्हरला तुम्ही पाहू शकाल. प्रल्हाद पाटील यांना एक फर्स्ट लिपला क्षेत्ररक्षक आहेत. एक क्षेत्ररक्षक शॉट फाईन लेग आणि एक शॉट बॅकवर्ड स्क्वेअर लेगला अशी क्षेत्ररक्षणाची रचना या ठिकाणी पाहायला मिळते खाडी संघाच्या बाजूनं. हा चेंडू मिस्टॅमिंग स्टोके पॉइंटच्या डोक्यावर चेंडूला भिरकावून द्यायचा प्रयत्न होता. मग चेंडू फील्ड केला जातोय तुम्ही पाहू शकाल. त्या ठिकाणी तोपर्यंत 2 धावा कंप्लीट होत आहेत. तिसऱ्या धावेचा प्रयत्न करत असताना या ठिकाणी फलंदाज बाद होतील. सलामीच्या फलंदाज नितीन म्हात्रेच्या पारीचा अंत या ठिकाणी होतोय आणि वसार संघाला धावचीच्या स्वरूपानं तिसरा झटका. थँक्यू डीसी. अतिशय चांगला टीम वर्क अतिशय चांगली एकात्मता या ठिकाणी पाहायला मिळतीये खाडी संघाच्या बाजूनं. पॉवर प्लेच्या षटकामध्ये कमीत कमी धावा खर्च करण्याची संकल्पना खाडी संघाच्या संगणकानं बनवली होती आणि ती संकल्पना या ठिकाणी कंप्लीट होतीये. कारण प्रयत्न केले जातात गोलंदाजाच्या माध्यमातून आणि ते प्रयत्न सफल होतात. या खेळपट्टीवरती खाडी संघातील गोलंदाजांची आउटसाइड एज खूप चांगलं क्षेत्ररक्षण. धरममध्ये त्या ठिकाणी अंडर-21 मधील एक अतिशय चांगल्या खेळाडूंमध्ये धरमचं स्थान आहे. धावचीचं अपील केलं होतं त्या ठिकाणी. मात्र चांगला कॉल दोन्ही फलंदाजामध्ये चांगली धावगती चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळती आहे आणि ज्या ठिकाणी सिंगल होती त्या ठिकाणी वेगानं 2 धावा या ठिकाणी कंप्लीट करतायत फलंदाज बंटी वायले आणि त्याला साथ देत असताना मैदानावरती जगदीश दुधकर हे 2 फलंदाज धावसंख्या 2 ने पुढे सरकती आहे. आमचे गुणलेखक संदीप फुडाने आम्हाला माहिती देत आहेत. धावफलकावरती धावा 3 फलंदाज बाद झाल्यानंतर फक्त आणि फक्त 8. गोलंदाज सज्ज होतोय विशाल म्हात्रे. आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे विशालनं. हा चेंडू जगदीश दुधकर साठी बॅकफुटला आले. शॉट साठी जागा बनवली होती. पुन्हा एकदा धरम येतो चेंडूवरती. यावेळी कोणती चूक होत नाहीये. फेकी सुद्धा खूप चांगली आली होती. मात्र लास्ट मोमेंटला कलेक्टिंग थोडीशी चुकीची होती आणि पुन्हा एकदा 2 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात आणि 2 धावेच्या मदतीनं धावसंख्या डबल डिजिट मध्ये येते. धावफलकावरती धावा येतात. पहिल्या पॉवर प्ले मध्ये धावायला 4. या षटकाचा जर विचार केला तर आतापर्यंत 6 धावा या ठिकाणी विशाल म्हात्रेनं खर्च केल्यात आणि दुसरं षटक प्रगतीपथावरती असताना 10 धावा 59 धावेचा पाठलाग करत असताना या ठिकाणी धावफलकावरती आणतायत ते म्हणजे गावदेवी वसा संघातील फलंदाज. गोलंदाजी खूप चांगली पाहायला मिळते कारण सातत्यानं हार्डवर्क केलाय खाडी संघानं. यू क्रिएट हार्डवर्क गॉट अ सक्सेस आणि यश मिळत आहे खाडी संघातील गोलंदाजांना. आउटसाइड एज
फर्स्ट स्लिपला झेल घेण्याची संधी होती त्या ठिकाणी धैर्यमसाठी, मध्ये ती संधी गमावली आहे आणि जीवनदान सुद्धा लाभेल ते म्हणजे मिडल ऑर्डरतील फलंदाज जगदीश दुधकर याला, आणि सिंगल सुद्धा धापलकावधी कन्वर्ट केली जाईल. आमचे गुणलेखक योगेश पाटील आणि संदीप फुटाण यांच्या माध्यमातून, आणि धावसंख्या सिंगल न डबल 1 11 धावा धावफलकावरती. धावेंचा वेग खूप हळूवार पद्धतीने पुढे सरकला. जर सामना चेस करायचा असेल तर धावा येणं, मोठे फटके येणं खूप गरजेचं असेल. गावदेवी वसा संघाला, वसा संघाचा विचार केला 2015ला वसा संघ खूप फॉर्म मध्ये होता टेनिसच्या पटलावरती. 2015ला या संघाने आपलं नाव कोरलं होतं. आता आज तो संघ एकेका धावेसाठी झगडतोय. या ठिकाणी खाडी संघासमोर हा चेंडू वेगानं टेक ऑफ केला जातोय आणि अजून एक डॉट बॉल, आणि या डॉट चेंडूच्या मदतीनं तुम्ही पाहू शकाल आतापर्यंत पॉवर प्ले मध्ये 11 चेंडू कंप्लीट झालेत. पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू म्हणजे ती फेकण्यासाठी सज्ज होतील गोलंदाज विशाल म्हात्रे, आणि त्याला सामोरे जातील 5व्या क्रमांकावरील फलंदाज बंटी वायले. बंटी वायलेकडनं अपेक्षा बाळगू शकेल, ताकद या बंटीमध्ये. हा चेंडू बंटीसाठी चांगला कॉल केलाय त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकाल जगदीशच्या माध्यमातून, अन्य त्या ठिकाणी धोका उद्भवू शकला असता धावचीचा या दोन्ही फलंदाजावरती. मात्र तो धोका टळतोय आणि 2 षटकांचा खेळ या ठिकाणी कंप्लीट होतोय आणि धावफलकावरती धावा आफ्टर 2 ओव्हर्स गोमोज ऑन 11. तर या 2 संघांना आपण कंपॅरिझन केलं तर खाडी संघानं पहिल्या षटकामध्ये 10 धावा बनवल्या होत्या, एका फलंदाजाला गमावलं होतं. म्हणजे त्याचं प्रत्युत्तर देताना टीट फॉर टॅट जशाचं जे प्रत्युत्तर द्यायला हवं होतं ते प्रत्युत्तर देता आलं नाही. आणि 2 षटकाखेरीज फक्त 11 धावा धावफलकावरती लावले गेलेत आणि 59 धावेचा पाठलाग करत असताना समीकरण बनतंय मैदानावरती. येणारे 18 चेंडू आणि 48 धावेची गरज असेल विजयासाठी गावदेवी वसार या संघाला. दोन षटकांचा वाजविक हे कंप्लीट झाला आहे. धावफलकावरती धावाले 11. मागची 2 वर्ष ज्ञानेश्वर वायले यांच्या नेतृत्वाखाली खूप चांगली कामगिरी केली गावदेवी वसा संघानं. ज्ञानेश्वर वायले यांचा जर विचार केला तर सातत्यानं आमच्या सोबत ते कनेक्ट असतात. खूप चांगली कामगिरी वसा संघासाठी कित्येक वर्ष त्यांच्या माध्यमातून मी पाहिली आहे. मात्र आज तो वसा संघ कुठे का होईना 59 धावेचा पाठलाग करत असताना थोडासा डगमगतो या मैदानावरती. मात्र अजून मॅच बॅलन्स आहे. 18 चेंडू 48 धावा बनवू शकतील, नाही इज इम्पॉसिबल द पेपर. मात्र या धावा बनवण्यासाठी अटॅकिंग क्रिकेट सादर करावं लागेल या दोन्ही फलंदाजांना. हा चेंडू ओव्हर द विकेट, नाईस लाईन वरती गोलंदाजी होतीये. चेंडू पडल्यानंतर टर्न विथ बाउन्स होतोय आणि बीट होत आहेत पुन्हा एकदा मैदानावरती फलंदाज जगदीश दुधकर. जगदीश दुधकरचा जर आतापर्यंत विचार केला तर आतापर्यंत 6 चेंडूंचा सामना करत असताना फक्त 7 धावा जगदीश दुधकरच्या बॅट बंद आलेत आणि थोडंसं बॅकवूड आणलंय या मिडल ऑर्डरच्या दोन्ही फलंदाजांनी. कारण सलामीची जोडी थोडीशी वीक झाली, सलामीची जोडी चांगला स्टार्ट देऊ शकली नाहीये, त्यामुळे बॅकवूडला यावं लागतं. या ठिकाणी गावदेवी वसा संघाला 17 चेंडू आणि 48 धावेचं मोठं लक्ष येणाऱ्या कामामध्ये चेस करायचं आहे आणि ते लक्ष रोखण्यासाठी गेम प्लॅन बनवत आहेत. त्या ठिकाणी गोलंदाज केतन म्हात्रे. क्षेत्ररक्षण जर आपण पाहिलं डीप मध्ये 4 ऑन साइडला, एक क्षेत्ररक्षक लॉंग ऑफला आहेत. 38 सर्कलला एक शॉट कव्हरला तुम्ही पाहू शकाल प्रल्हाद पाटील, एक शॉट बॅकफूट पॉइंटला तुम्ही पाहू शकाल धरमला गोलंदाज सज्ज होतोय. हा चेंडू इनसाइड एज, यष्टीरक्षण खूप चांगलं पाहायला मिळतंय त्या ठिकाणी प्रदीप पाटीलच्या माध्यमातून. तोपर्यंत अजून एक डॉट बॉल ची कामगिरी केली पावरप्लेच्या षटकामध्ये गोलंदाज पंकज, त्यानंतर विशालनं तीच कामगिरी सातत्यानं टिकून ठेवण्याचा प्रयत्न करतात. तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाज केतन म्हात्रे अप्रतिम गोलंदाजीची कामगिरी होती खाडी संघाच्या बाजूनं. हा चेंडू आखूड टप्प्याचा होता, बॅटचा पेस ओपन करतोय, मिस टायमिंग स्ट्रोक होता, जज केलं होतं. डीप मिड विकेटला झेल घेण्याची संधी होती, ती संधी मिस झाली आहे. धावचीचा प्रयत्न केला होता यष्टीरक्षकानं आणि तो प्रयत्न सुद्धा त्या ठिकाणी फसतोय आणि तोपर्यंत धावफलकावरती धावा येतात. या चेंडूवरती 2 आणि समीकरण बदलत आहे. स्कोर कार्ड वरती धावा संत वाहते इंद्रायणी. अशा प्रकारे नाजूक स्थितीमध्ये अडकलेला वसा संघ आता मात्र कशा प्रकारे सामना चेस करेल हा प्रश्न वसा संघाच्या पाठराखीमध्ये निर्माण होतोय. धावफलकावरती धावा 13.
हा चेंडू लेनचा विचार नक्कीच करावा लागेल. प्रवीण पाटील आमच्याकडे वळत आहेत. चेंडू लेग स्टिकच्या बाहेर आहे. MCA चा नियम क्रमांक 26 आम्हाला सांगतोय या चेंडूवरती अवांतर धाव फलंदाजी करणाऱ्या गावदेवी वसार संघाच्या धावफलकावरती कन्वर्ट होईल आणि एका धावेने धावसंख्या पुढे सरकतीये. स्कोर मोजो ऑन 14, लॉस ऑफ 3 विकेट्स. सलामीचे फलंदाज खूप लवकर बाद झाले. ज्या अपेक्षा होत्या विकी कडनं, ज्या अपेक्षा होत्या बऱ्याचशा रवी वायले कडनं, कारण रवी वायलेचा विचार केला तर मलंगड परिसर वर्सेस डोंबिवली असा सामना झाला होता. त्यावेळी 6 चेंडूवरती 7 चौकार रवी वायलेच्या बॅटमध्ये आले आणि इतिहास रचला होता. रवी वायलेनं हा चेंडू अतिशय चांगला फटका हुक करतो चेंडूला. चेंडू डीप फाईन लेगच्या क्षेत्रामधनं सीमा पार पहिला दमदार चौकार वसा संघाच्या बाजूनं. नक्कीच अतिशय चांगलं संगीत आमचे ऑफिशियल डीजे मास्टर विशूच्या माध्यमातून तुम्ही ऐकू शकाल. पहिल्या दिवसाचा विचार केला तर इम्प्रेस केलं संगीताच्या माध्यमातून. चंद्रकांत फुटाणे त्यांच्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून. काल संदीप फुटाणेनं रात्रीच्या सत्रामध्ये चांगली संगीत ऐकवली आणि आज विशू प्रेक्षकांना स्वतःच्या डीजेच्या तालावरती नाचवण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतायत. डीजे मास्टरच्या भूमिकेमध्ये चौकारांना धावसंख्या पुढे सरकती आहे आणि चौकारांना कॉन्फिडन्स पुन्हा एकदा परततोय. वसा संघाचं स्वप्न पुन्हा एकदा जाग होतोय. विजयाची पालवी पुन्हा एकदा भरतीये वसा संघाच्या बाजूनं. हा चेंडू मात्र पुन्हा एकदा कमबॅक करतोय. जशास तसं प्रत्युत्तर दिलंय केतननं. मागचा चेंडू आखूड टप्प्याचा होता. त्या चेंडूवरती मोठा फटका आला. त्यानंतर लगेच कमबॅक केला मैदानावरती गोलंदाज केतन म्हात्रेनं. धावसंख्या एका जागेवरती थांबून धावफलकावरती धावा 18. मात्र वसा संघाला सामना जिंकायचा असेल तर आता मात्र प्रयत्न करावे लागतील. यानंतर आदर्श पडलेगाव संघाला तुम्ही पाहू शकाल. स्वप्नीलला पाहू शकाल. मयूरला, हर्षलला, तेजसला, सागरला तुम्ही पाहू शकाल. हा चेंडू फुल टॉस होता. व्यवस्थित बॅट वरती येत नाहीये. तर या चेंडूवरती मोठा फटका आला असता तर संदीप दादा मी म्हणेल अजून सामना बॅलन्स ठेवू शकले असते. 3 षटकांचा खेळ कंप्लीट होतोय आणि धावफलकावरती धावा 3 षटक कंप्लीट झाल्यानंतर 19. अजूनपर्यंत सामना संपलेला नाहीये कारण अजूनपर्यंत येणारे 12 चेंडू 40 धावेची गरज आहे विजयासाठी. आणि जर या ठिकाणाहून प्रयत्न केले या गावदेवी वसा संघातील फलंदाजांना तर सामना जिंकू शकतील. कारण दोन्ही फलंदाजांचे सेटल झाले. तब्बल 10 मिनिटं दोन्ही फलंदाज मैदानावरती आहेत. त्यामुळे या 2 फलंदाजाकडनं अपेक्षा बाळगू शकतील. संघातील त्यांचे संघनायक आणि त्यांचे सपोर्टर्स त्यांचे पाठराख या ठिकाणी विजयाचे स्वप्न अजून पाहू शकतील या दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. डीजे थँक्यू डीजे. 4थं षटक घेऊन येतो या ठिकाणी. सेकंड स्पेल मध्ये गोलंदाज विशाल म्हात्रे. 12 चेंडू 40 धावेची गरज आहे. वसा संघाला आता मात्र प्रयत्न करावे लागतील कारण ज्यावेळी वसा संघ संकटामध्ये सापडलाय त्यावेळी चांगली कामगिरी मिडल ऑर्डरच्या फलंदाजाने केली आहे. आता मात्र पाहायचे ते प्रयत्न करतायत काय दोन्ही फलंदाज. कारण क्रिकेटमध्ये असं म्हटलं जातं हौसले की तरकेश में कोशिश का होती जिंदा रखो, हार जाओ चाहे जिंदगी में सब कुछ लेकिन फिर से जीतने की उम्मीद जिंदा रखो. ते विजयाचं स्वप्न पुन्हा एकदा जागत ठेवतील काय 2 फलंदाज आणि सामन्यामध्ये चांगली फाईट आणि चुरस देतील का याकडे लक्ष लागले तमाम क्रिकेट रसिकांचं. हा चेंडू रिव्हर्सचा वापर केला होता. रिव्हर्स शॉट अटेंड करत असताना बीट होत आहेत लेग बाईटच्या माध्यमातून. या ठिकाणी 2 धावा येतील. पंचांच्या भूमिकेमध्ये तुम्ही पाहताय राज पाटील काटई. त्यानंतर तुम्ही पाहू शकाल स्क्वेअर लेगचे पंच प्रवीण पाटील भोपर यांना. आणि या स्पर्धेला एक वेगळंच लौकिक वेगळंच नाव मिळवून दिलंय ते म्हणजे SM डिजिटल या ऑफिशियल वेबसाईटच्या माध्यमातून ही स्पर्धा युट्यूबला लाईव्ह घराघरामध्ये पोहोचवली जाते. सो प्रेक्षक वर्ग युट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा पाहतोय त्या सर्व क्रीडा रसिकांचं T20 ग्रुप कडून आम्ही सहर्ष स्वागत करतोय.
हा चेंडू बीट होत आहेत, कीपर सुद्धा बीट झालेत. मात्र शॉर्ट फायनलिकचा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी बॅकअप देतोय. तोपर्यंत अजून एक निर्धाव चेंडू मैदानावरती फेकला जातोय. आता मात्र समीकडे महागडं होईल. 10 चेंडू 38 धावेची गरज असेल. 10 चेंडू 38 धावा ज्यावेळी डोळ्यासमोर येतात त्यावेळी आठवण होते फडकेपाडाच्या मैदानात एक सामना झाला होता, मोठा गाव वर्सेस वाकळण, आणि वाकण संघाच्या माध्यमातून 9 चेंडूवरती त्या 38 धावा कंप्लीट केल्या होत्या. जितेश भोईर या मिडल ऑर्डर मधील फलंदाजांना 10 चेंडू 38 धावेची गरज. हा चेंडू पडल्यानंतर काहीसा आतमध्ये येतोय. आता मात्र कुठे का होईना प्रयत्न जवळपास संपुष्टात येत आहेत, कारण सातत्यानं गोलंदाजीचं सातत्य टिकून ठेवलं जात आहे. आणि बंटी वायले हा फलंदाज धावचीच्या स्वरूपात बाद होतोय आणि लक्ष हळूहळू कुठे का होईना विजयापासून दूर आणतंय या गावदेवी वसा संघाला. तसेच आमचे कोळेगावचे मान्यवर सन्माननीय दत्ता संते यांच्या ठिकाणी शुभागमन झालंय. मी आमंत्रित करतो व्यासपीठावरती दत्ता संते या व्यक्तिमत्वाला. या आपण व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत T20 ग्रुपच्या माध्यमातून केलं जाईल. आता मात्र लक्ष थोडंसं महागडं झालंय. धावपलकावरती धावा 14 षटक मार्गस्थ असताना आतापर्यंत आले 22, म्हणजे अजूनपर्यंत विजयासाठी 37 धावेची गरज आहे. हा चेंडू व्यवस्थित बॅट वरती येत नाहीये. ऑन साइडला मनगडी ताकदीचा वापर करत असताना मोठा फटका कन्वर्ट करायचा होता. जगदीश दूधकर या फलंदाजाला मात्र फक्त सिंगल लाभेल आणि सिंगल न समीकरण बदलेल. येणारे 8 चेंडू आणि विजयासाठी 36 धावेची गरज. जर या षटकामध्ये 17 ते 18 धावा आल्या असत्या, पॉवर प्लेमध्ये 10 ते 12 धावा आल्या असत्या, तर सामना सोपा झाला असता. विजय संपादन करताना वसा संघाच्या बाजूनं मात्र स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकाचा उपविजेता खाडी संघ फलंदाजी खूप चांगली केली. गोलंदाजी सुद्धा खूप बहारदार पाहायला मिळते. आणि आमचे मान्यवर दिनेशदादा पाटील यांच्या चेहऱ्यावरती स्मिताश्र तुम्ही पाहू शकाल, कारण त्यांचा संघ अतिशय चांगली कामगिरी करतोय या खेळपट्टीवरती T20 ग्रामीण चषकाच्या माध्यमातून. आणि पूर्णपणे विजयाच्या दिशेने वाटचाल करत असताना गोलंदाजांना फलंदाजांना बांधून ठेवलाय आणि या 59 धावा इझिली डिफेन्स करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतायत खाडी संघातील गोलंदाज. चौथ्या षटकातला शेवटचा चेंडू फेकावा लागेल विशालनं पॉवर प्लेचं दुसरं षटक फेकलं होतं तेव्हा सुद्धा चांगली कामगिरी केली. हा चेंडू खोलवर टप्प्याचा होता. चेंडू जातो डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हरला, तोपर्यंत 2 धावा या ठिकाणी येतील. जगदीश दूधकर या फलंदाजाचा विचार केला तर आतापर्यंत या फलंदाजानं फक्त सिंगल आणि डबल बॅटमन आलेत. एक चौकार आला होता शॉर्टलाईनच्या चेंडूवरती. म्हणजे जी मोठ्या फडक्यांची षटकार चौकारांची आतिषबाजी व्हायला हवी होती ती आतिषबाजी झाली नाहीये. त्यामुळे सामना कदाचित गमवावा लागेल या ठिकाणी वसारी या संघाला, कारण लक्ष खूप महागडं झालंय. कारण 4 षटकामध्ये धावा आले धावपलकावरती फक्त 26 आणि येणाऱ्या 6 चेंडूवरती तब्बल 33 धावेचं मोठं लक्ष, मोठं टार्गेट या ठिकाणी चेस करायचं गावदेवी वसा संघाला. सहा चेंडू 33 धावेची गरज असताना गोलंदाजीसाठी वापर केला जातोय. गोलंदाजी करताना तुम्ही पाहू शकाल अनिकेत निगुकर या गोलंदाजाचा वापर स्लॉगरच्या शेवटच्या षटकामध्ये केला जातोय गावदेवी खाडी संघाच्या बाजूनं. 6 चेंडू 33 धावेची गरज आहे. यानंतर फाईट तुम्ही पाहू शकाल आदर्श पडलेगाव वर्सेस जय गणेश धानसर. एका बाजूने कैलास पोजी, किशोर पोजी, राकेश डोनाल्डला तुम्ही पाहू शकाल. तर दुसऱ्या बाजूने पडले संघाच्या माध्यमातून स्वप्नील सारखा एक मास्टरमाइंड खेळाडू, मयूर सारखा एक चांगला गुणवत्ताशाली फलंदाज, त्यानंतर सागरला पाहू शकाल, त्यानंतर तेजसला पाहू शकाल. आणि या ठिकाणी धाव बनवत असताना दुसऱ्या धावेचा प्रयत्न करत असताना बाद होतात मैदानावरती. आणि 5वा झटका धावचीच्या स्वरूपानं गावदेवी वसा संघाला ढीज.
आता मध्ये सामन्यामध्ये फक्त औपचारिकता बाकी आहे. जरी 5 चेंडूवरती 5 षटकार आली तरी सामना या ठिकाणी जिंकू शकणार नाहीये हा गावदेवी वसा संघाकडनं ज्या अपेक्षा होत्या रवी वायलेकडनं विकीकडनं त्या अपेक्षा कंप्लीट झाल्या नाहीयेत. मध्ये खाडी संघानं खूप चांगली कामगिरी या ठिकाणी केली आहे आणि या वसा संघाला बॅकफुटला आणलाय. हा चेंडू मोठा फटका, अतिशय चांगला प्रयत्न केला होता, खूप चांगला झेल त्या ठिकाणी कन्वर्ट केला होता. मग लास्ट मोमेंटला बॉडीचा बॅलन्स गमावतोय आणि आता कॅच ऑफ द टुर्नामेंट असा झेल सूरज फौजदारच्या माध्यमातून प्रेक्षक वर्गाला या ठिकाणी पाहायला मिळू शकला असता. उशिरा का होईना पण षटकार येतोय या ठिकाणी तुम्ही पाहू शकाल. फलंदाज जोगिंदरच्या बॅटमधनं नवीन फलंदाज आलेत. संगनायक ज्ञानेश्वर वायले बॅकफुटला आले, कवरच्या डोक्यावरनं अतिशय चांगला फटका, चेंडू सीमा पार, चौकार. नक्की जोगिंदर जर थोडे लवकर आले असते तर सामन्याचं चित्र काहीसं वेगळं पाहायला मिळालं असतं. कारण 2 चेंडूवरती ताकद दाखवली आहे. मी जोगिंदरनं एक परिपक्व आपण फलंदाज हो त्याचा परिचय दिलाय. कारण ओपी चेंडूवरती षटकार आला, आखूड टप्प्याच्या चेंडूवरती कव्हर ड्राईव्हच्या माध्यमातून चौकार आला आणि अजून एक मोठा फटका, लांगांच्या डोक्यावरनं आसमानी टोळा, चेंडू सीमा पार, खणखणीत षटकार. आता मग 2 चेंडू आणि 16 धावेची गरज असेल. आल्या धावेंचं वादळ मैदानावरती निर्माण केलंय आणि आता मात्र कमी धावेनं सामना हरण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय जोगिंदर म्हात्रेच्या माध्यमातून. जोगिंदर म्हात्रेनं 5 चेंडूंचा सामना केला आणि तब्बल 20 धावेचं योगदान दिलं. 400च्या स्ट्राईक रेटनं या ठिकाणी अतिशय चांगली फलंदाजी स्लागोच्या शेवटच्या षटकामध्ये होतीये या ठिकाणी जोगिंदरच्या बॅटमधनं. 2 चेंडू 16 धावा. वसा संघाचं चुकलं कुठं? पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये धावा आल्या फक्त 4, दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्या 7. जर त्या 2 षटकामध्ये 25 धावा आल्या असत्या, कमीत कमी 20 धावा जरी आल्या असत्या तरी 2 चेंडू आणि 6 ते 7 धावेचं समीकरण वसा संघाच्या बाजूने पाहायला मिळालं असतं. जी कामगिरी केली गोलंदाज पंकज आणि विशाल केतननं, त्या कामगिरीच्या जोरावरती खाडी संघानं मजबूत स्थिती साकारली आहे. हा चेंडू यावेळी मिस्तामिंग स्टोक जज करतायत लॉंगॉनला क्षेत्ररक्षक. यस आय विल टेक, मी घेऊ शकेल, कॉन्फिडन्स दाखवला जातोय आणि 6वा झटका वसा संघाला. शेवटचा चेंडू संगनायक येत आहे चेंडूवरती सामना करण्यासाठी. ज्ञानेश्वर अजून एक मिस्टॅमिंग स्ट्रोक, फलंदाज बाद होतोय मैदानावरती आणि खार्डी संघ या स्पर्धेमध्ये आपला विजय नोंदवतोय आणि गावदेवी वसा सारखा श्री मलंग परिसरातील एक दादा संघ ही स्पर्धा सोडतोय. मग वसा संघ आपण या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला त्याबद्दल आम्ही आपलं सहर्ष स्वागत करतोय. रवी वायलेकडनं अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीये त्यामुळे मी सामन्याचं खापर फोडेल रवी आणि विकीच्या खांद्यावरती. मध्ये जर जोगिंद्र थोडेसे लवकर आले असते तर सामना मात्र टर्न झाला असता या ठिकाणी गावदेवी वसा संघाच्या बाजूनं. जोगिंद्रने खूप चांगली कामगिरी केली, खूप चांगलं क्रिकेट दाखवलं. ऑल द बेस्ट नेक्स्ट टुर्नामेंट. ज्ञानेश्वर वायले चांगलं क्रिकेट पाहायला मिळालं, मात्र थोड्याशा चुका सलामीच्या फलंदाजाच्या माध्यमातून झाल्या आणि एक चांगली फाईट प्रेक्षक वर्गाला पाहायला मिळाली असती. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच